हॅलो. मला वाटतं माझा आवाज आता क्लिअर येत असेल. आपण आपल्या आजच्या लाईव्ह सेशनला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो. आज अभ्यास नियोजनाचा भाग 3 आपण सुरू करत आहोत. अभ्यास नियोजनाच्या या आधीच्या भागामध्ये आपण काही गोष्टी समजून घेतल्या होत्या, त्या जरा आपण थोडक्यात बघूया. आपण पाहिलं होतं की स्मरणशक्ती जी आहे ती कोणाची स्मरणशक्ती वाईट नसते. स्मरणशक्ती ही अमर्याद असते. मेमरी ही अमर्याद आहे, इन्फिनिट आहे. त्याच पद्धतीनं स्मरणशक्तीवर आपण जेवढा विश्वास ठेवू तेवढीच ती आपल्या उपयोगात येत असते. जेवढा जास्त विश्वास तिच्यावर असेल तेवढीच ती साथ देत असते. जर आपल्याला मेमरीमधला जर काही फरक जाणून घ्यायचा असेल, जर फरकच करायचा झाला तर एक ट्रेन मेमरी आणि दुसरी अनट्रेन मेमरी एवढाच काय तो आपल्याला भेद करता येतो. म्हणून याच्यानंतर आपण आता प्रत्यक्षात आपली जी मेमरी आहे ती ट्रेन करण्याच्या दिशेने वाटचाल करूया. मग आपण बघितलं होतं की अभ्यास करताना प्रत्यक्ष आपल्याला काय करायचं आहे. अभ्यासाची वेळ आणि अभ्यासाची जागा याबद्दल मी बोलत होतो. अभ्यासाची जी वेळ आहे ती योग्य अशी वेळ आपण निवडायची. म्हणजे पहाटे उठूनच 4 वाजताच अभ्यास केला पाहिजे अशी काही गरज नाही. जो वेळ आपल्याला सुटेबल असेल, आपल्याला योग्य असेल तो वेळ निवडायचा. तो मग कदाचित सकाळचा 8-10 वाजेचाही वेळ असू शकतो, अदरवाईज रात्री 10 नंतरचाही वेळ असू शकतो. आपल्याला जो सुटेबल वेळ आहे तो वेळ आपण घ्यायचा. त्या वेळेत आपल्याला कोणत्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे, कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे हे एक ठरवायचं. कारण प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. जे प्लॅनिंग आपण करणार, प्लॅनिंगमध्ये जाणारा जो वेळ आहे हा एकूणच आपला वेळ वाचवणारा आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की परीक्षा कधी असते. परीक्षा जर एप्रिल महिन्यात आहे, मार्च महिन्यात आहे हे जर आपल्याला माहिती असेल आणि परीक्षेच्या कालावधीमध्येच जर आपण अभ्यास करणार असू, परीक्षा सुरू होणार आहे त्यावेळेला जर आपण अभ्यासाला सुरुवात करणार असू तर आपल्यावर अभ्यासाचं दडपण येण्याची मोठी शक्यता आहे, त्याचं टेन्शन येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं जर अभ्यासाचं आपण नियोजन केलेलं असेल तर आपला अभ्यास आपण व्यवस्थित पद्धतीनं ठरलेल्या वेळी आणि अतिशय सुंदर असा अभ्यास करू शकतो. त्याच्यामुळं अभ्यासाचं प्लॅनिंग आपलं आत्तापासून असलं पाहिजे. आता नाही म्हटलं तरी लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला घरीच राहणं कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे घरी राहत असताना हा घरचा वेळ आपण अधिक चांगल्या कामाकरता वापरूया. आपण अभ्यासाचं जे तंत्र आहे, अभ्यास नियोजनाचं जे तंत्र आहे ते समजून घेऊया, शिकूया. आणि ज्या PDF फॉर्म्समध्ये असणारी पुस्तकं असतील किंवा मग आपले जे 10वीचे मित्र आहेत किंवा इतर जे मित्र आहे आदल्या वर्षीचे त्यांच्याकडची ज्या पुस्तकं असतील ती जर पुस्तकं आपल्याला अवेलेबल करून घेता आली तर त्या पुस्तकांचा अभ्यास करण्याचा सराव करूया. मग आपण बघितलं होतं जागेच्या बद्दल. तर जागा कशी असली पाहिजे. जर स्पेशल रूम असेल तर हरकतच नाही. जे वातावरण आहे ते वातावरण अभ्यासयुक्त असलं पाहिजे. त्या ठिकाणी TV किंवा मोबाईल असता कामा नये. काही करून आपल्याला जिथून डिस्टर्बन्स होईल या पद्धतीचा डिस्टर्बन्स असता कामा नये, याबद्दलही मी बोललो होतो. त्यामुळं समजा आपली जर स्वतःची वैयक्तिक एक रूम अभ्यासाकरता असेल तर हरकत नाही, नसली तरी काही प्रॉब्लेम नाही. एक कॉर्नर घरातला हा आपला अभ्यासाचा कॉर्नर आहे. त्या ठिकाणी खुर्ची बसायला असेल, टेबल असेल तर हरकत नाही, नसेल तर आपण खाली बसूनही अभ्यास करू शकतो. काही अभ्यासाकरता विशिष्ट अशा पद्धतीनंच सगळी व्यवस्था पाहिजे याचीही काही गरज नसते. आपल्याला जशी व्यवस्था असेल, जशी सोय असेल त्याही सोयीमध्ये आपण अभ्यास करू शकणार आहोत. अभ्यासाला बसत असताना, अभ्यास सुरू करण्याच्या पूर्वी आपण अभ्यास हा एकाग्र चित्ताने करणार आहोत हे मनात ठरवलं पाहिजे. अभ्यासाला सुरुवात करण्याच्या आधी एक रिलॅक्सेशनचं तंत्र आपण वापरू शकतो. पायाच्या अंगठ्यापासून तर डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर आपण टप्प्याटप्प्याने रिलॅक्स करू शकतो. त्यानंतर रिलॅक्स 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 असं 3दा म्हटल्यावर आपल्याला काही सूचना देता येतील किंवा व्हिज्युअलाइज करता येईल. जेही मी अभ्यास करणार आहे, ज्याही विषयाचा मी अभ्यास आता याच्या नंतरच्या टप्प्यात रिलॅक्सेशन संपल्यानंतर करणार आहे, तो एक व्हिज्युअलाइज करा किंवा मग चित्रीकरण करा आपल्या मेंदूमध्ये. आणि असं बघा की मी आता ह्या XYZ ह्या विषयाचा अभ्यास करतो आहे. अतिशय मन लावून अभ्यास करतो आहे. पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करतो आहे. जेही मी वाचतो आहे ते व्यवस्थित समजून घेतो आहे. ते मला व्यवस्थित समजलेलं आहे. ते माझ्या दीर्घकाळ लक्षात राहणार आहे. आणि याच पद्धतीनं मी माझा अभ्यास दिवसेंदिवस करत राहणार आहे. अभ्यासाच्या वेळेस माझी एकाग्रता नेहमी वाढलेली असेल या पद्धतीच्या सूचना आपण देऊ शकतो. आणि 101, 102, 103 म्हणून
परत आपले डोळे उघडून, पूर्णतः डोळे उघडून आपण अभ्यासाला सुरुवात करू शकतो. आता आपल्याला प्रत्यक्ष अभ्यास करायचा आहे. प्रत्यक्ष अभ्यास करीत असताना ज्याही विषयाचा आपण अभ्यास करायचं ठरवलेलं असेल, जेही प्लॅनिंग असेल, त्या विषयाचं पुस्तक आपल्याला काढायचं आहे. त्यातला कोणता तरी एक घटक आपल्याला निवडायचा आहे. निवडलेला जो घटक आहे त्यातला जो काही एखादा पॉईंट असेल, जर तो मोठा पॉईंट असेल किंवा एखादा धडा आहे, एखादं चॅप्टर आहे, ते चॅप्टर आपण ठरवलेलं असेल, त्यातील 2-1 मुद्दे मी आज अभ्यासाला घेणार आहे असं आपण ठरवू शकतो. ठरवल्यानंतर त्या पार्टचं आपल्याला वाचन करायचं आहे. वाचन करीत असताना सगळे बारीक सारीक तपशील समजून घ्यायचे आहे. मन लावून वाचायचं आहे. जरी मन भरकटलं तरी परत आपण मनाला त्या एकाग्रचित्त करायचं आहे, परत आपल्या वाचनावर आणायचं आहे. कारण मनाला आत्तापर्यंतची सवय होती भरकटण्याची, पण ती आता आपल्याला सवय बदलवून एकाग्रता साधायची आहे. त्यामुळं आपण वारंवार आपल्या मनाला सूचना द्यायच्या आणि मन एकाग्र करून वाचायला लागायचं. आता ह्या वाचनाच्या दरम्यान समजा एखादा शब्द आपल्याला कठीण गेला, तो समजला नाही, तर त्यावेळेस आपण डिक्शनरीमधून त्या शब्दाचा अर्थ शोधू शकतो. जर तो इंग्रजीचा असेल तर, इतर विषयांचा असेल तर तो शब्द आपण बाजूला लिहून ठेवू शकतो आणि त्या शब्दाचा अर्थ काय हे आज नाही म्हटलं तरी आपण मोबाईलचा वापर बऱ्यापैकी करत असल्यामुळं आपण गुगल सर्चमध्ये जाऊन त्या शब्दाचा अर्थही शोधून काढू शकतो किंवा ट्रान्सलेशनच्या या ठिकाणी ट्रान्सलेशनचा जो भाग असतो त्याच्यामध्येही टाकून त्या शब्दाचा अर्थ आपण शोधून काढू शकतो. पण तो नंतरच्या टप्प्यात आपल्याला शोधायचा किंवा त्याच वेळेस शोधला तरी हरकत नाही. पण काही करून मला मोबाईलमध्ये इतर काही गोष्टी करायच्या नाही. चॅटिंग करायची नाही, व्हॉट्सअप वापरायचं नाही, फेसबुक वापरायचं नाही, काही नाही. मी फक्त अभ्यासाला बसलेलो आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं. जोही अभ्यासाच्या बाबतीत जे काही मी सांगतो आहे हे 5वी वर्गापासून तर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांच्या कामाचा आहे. याच पद्धतीनं हा भाग मी आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे. मग तो शब्द आपण डिक्शनरीतून पाहिला किंवा तो शब्द समजून घेतला, तो आपल्या वाचनाच्याच ठिकाणी बाजूला लिहून ठेवायचा. जेही वाचलं आहे, म्हणजे आपण आता फक्त 2च पॉईंट वाचले असतील, 10च मिनटं मला वाचायला लागलेत 2 पॉईंटला. जे वाचलेलं आहे त्याचं मला चिंतन करायचं आहे, रिव्ह्यू घ्यायचा आहे त्याचा. आणि जो रिव्ह्यू घेत असताना जे वाचलेला आहे त्याचा जो काही अर्थ मी काढलेला असेल त्याची एक प्रतिमा बनवायची, प्रतिमांची एक मालिका तयार करायची आणि ती डोळ्याच्या समोर उभी करायची, व्हिज्युअलाइज करायचं. हे झाल्यानंतर आपल्याला परत एकदा दुसऱ्यांदा वाचायचं आहे. पण दुसऱ्यांदा वाचत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या हातामध्ये त्यावेळेस पेन्सिल असली पाहिजे. जर आपण वेगवेगळ्या शाईचे जर पेन वापरत असू किंवा वापरू शकलो तर अधिक बेटर आहे. त्यावेळेस जे महत्त्वाची वाक्य असतील त्या महत्त्वाच्या वाक्यांच्या खाली आपण अंडरलाईन करायची. जे महत्त्वाचे मुद्दे वाटले त्याच्याखाली अंडरलाईन करायची. त्यावेळेस आपण पेन्सिलचा किंवा इतर शाईचा वापर करू शकतो. नाही म्हटलं तरी मित्रहो, आता आपले जे महाराष्ट्र शासनाने किंवा जे शासनाने पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून दिलेली आहे आपल्याला, त्या पाठ्यपुस्तकांना बघितल्यानंतर ती कलरफुल वाटतात. सगळ्या हेडिंगसुद्धा वेगवेगळ्या कलरच्या आपल्याला पाहायला मिळतात. हे असं का केलं असेल, कारण आपलं प्रत्यक्ष लक्ष त्या गोष्टीकडे आलं पाहिजे, लक्ष गेलं पाहिजे, आपण त्या बाबीकडे अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. त्या पद्धतीनं त्याची हेडलाईट दिलेल्या असतात, हायलायटिंग केलेला भाग असतो. म्हणून मग तो हायलायटिंग केलेला जो भाग आहे तो आपण पहिले पाहतो, कारण ते महत्त्वाचं आहे असं आपल्याला वाटतं. म्हणून जे महत्त्वाचा भाग आहे त्याच्याखाली आपण अंडरलाईन करायची. अंडरलाईन केल्यानंतर पुस्तकात सुद्धा छपाई त्या पद्धतीचीच आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला नोटबुक आपल्या हातात घ्यायचं आहे. जेही महत्त्वाचे मुद्दे होते ते महत्त्वाचे मुद्दे क्रमवार आपल्याला लिहायचे आहे. ज्या मुद्द्यामध्ये काही महत्त्वाचे असे शब्द आहेत, काही महत्त्वाच्या घटना आहेत, घडामोडी आहे, कालावधी दिलेला आहे, काही व्यक्तींची नावं आहे, ह्या सगळ्यांचा तपशील आपल्याला व्यवस्थित आपल्या नोट्समध्ये नोंदवायचा आहे. मग हे नोंदवत असताना एखादं मोठं वाक्य आहे ते आपल्याला खूप महत्त्वाचं वाटतं, पण ते पूर्णच्या पूर्ण वाक्य लिहिणं आपल्याकरता शक्य नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकणार आहोत, तर त्यात जो अतिमहत्त्वाचा शब्द आहे ज्याला आपण कीवर्ड म्हणतो, तो कीवर्ड आपण लिहायचा आहे. त्याच्यात काही आकडे असतील, नावं असतील, घटना असतील, विशेष शब्द असतील, याचा आपल्याला अंतर्भाव करायचा आहे आपल्या नोट्समध्ये. त्या मुद्द्यांना थोडक्यात लिहायचं आहे, सगळे स्टेप बाय स्टेप लिहायचे आहे. बरं, हे लेखन करत असताना, नोट्स काढत असताना हे नोट्स कसे काढायचे याबद्दल मी या व्हिडिओमध्ये शेवटच्या भागामध्ये त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे.
ज्याच्यामध्ये डायग्राम्स असतील, मग ट्री डायग्राम आहे, मग वेगवेगळे पिक्चर्स आपण काढतो, काही ते पिक्चर्स असतील, शॉर्ट नोट्स असतील, हे कसे काढायचे त्याबद्दलची माहिती तुम्हाला शेवटच्या भागामध्ये मी सांगणार आहे. मग हे जे काही सर्व मुद्दे आपण लिहून काढले वहीवर, ते सगळे मुद्दे, उपमुद्दे, त्याबरोबर असणारे शब्द, महत्त्वाचे कीवर्ड्स, ह्या सगळ्यांना लिंक मेथडनी जोडायचं आहे. लिंक मेथडनी जोडायचं आहे म्हणजे काय? लिंक मेथड म्हणजे काय? तर एक जो भाग आहे, एखादा शब्द असेल, त्या शब्दाला मला दुसऱ्या शब्दासोबत जोडायचा आहे. समजा फॉर एक्झाम्पल माझ्या वाचनामध्ये आलेले जे भाग आहे त्याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये हायड्रोजन दिलेला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये ऑक्सिजन दिलेला आहे. म्हणजे पहिला शब्द महत्त्वाचा शब्द आहे हायड्रोजन आणि दुसरा महत्त्वाचा शब्द आहे ऑक्सिजन. ह्या दोघांनाही मला जर सिंक्रोनाइज करायचं असेल, लिंक लावायची असेल, तर मला ती कशा पद्धतीनं लिंक लावता येणार आहे? हायड्रोजन लक्षात ठेवण्याकरता हायड्रोजनमुळे काय होतं हे आपल्याला माहिती पाहिजे, ऑक्सिजनमुळे काय होतं हे आपल्याला माहिती पाहिजे. समजा ते माहीत नाही आहे, हे दोन्ही शब्द आपल्याला पहिल्यांदा येत आहेत आणि हे रसायनशास्त्राशी संबंधित असणारे शब्द आहेत. हायड्रोजन बॉम्ब आपण लक्षात घेऊ शकतो. समजा हायड्रोजन बॉम्ब टाकला तर त्याच्यामुळं काय घटना घडू शकेल याचा आपण म्हणजे याची इमॅजिनेशन करू शकतो. त्याच पद्धतीनं ऑक्सिजन जो आहे तो आपल्या जीवनाकरता अतिशय आवश्यक आहे. मग ह्या दोघांची लिंक लावत असताना ती लिंक लावायच्या वेळेस ती लिंक साध्या पद्धतीनं लावून चालत नाही, कारण ते लक्षात राहण्याकरता सहजगत्या आपण एक हायड्रोजन ऑक्सिजन असं जोडून चालणार नाही आहे. एक तर ती अतिशयोक्तीमध्ये बघायचं किंवा त्याची म्हणजे एक्झागरेशन बघायचं. जी काही लिंक लावायची ती एक्झागरेशन, जो साईज आहे त्याच्यापेक्षा मोठ्या साईजमध्ये ती जी लिंक आपल्याला लावायची ती एक तर कृतीच्या फॉर्ममध्ये लावता येईल, या 3 किंवा 4 पद्धतीनं आपल्याला लिंकेज लावता येईल. मग मला आता हायड्रोजन बॉम्बच्या संदर्भात हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं जेव्हा मला लक्षात ठेवायचं आहे तर त्यावेळेस मी काय करेल, एक छोटासा हायड्रोजनचा बॉम्ब बनलेला आहे आणि तो जो हायड्रोजन बॉम्ब आहे तो हायड्रोजन बॉम्ब मी एका भागामध्ये टाकतो आहे. त्या भागामध्ये टाकल्यानंतर त्या ठिकाणावरून हायड्रोजनमुळे निर्माण झालेले जे काही त्याचे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम सगळ्यांना भोगावे लागत आहेत. हे दुष्परिणाम भोगत असताना तिथं जी ऑक्सिजनची कमतरता भासते आहे ती कमतरता सगळ्या लोकांना दिसते आहे. लोक फटाफट मरत आहेत, हे चित्र आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. हे जर व्हिज्युअलाइज केलं तर हे साध्या पद्धतीचंच व्हिज्युअलाइज आहे, खूप मोठं नाही आहे. पण ज्यावेळेस मी हायड्रोजन बॉम्ब हा अतिशय सूक्ष्म आहे, साईज आहे त्याच्यापेक्षा लहान बघितला आणि तो लहान साईज पडल्यानंतर त्याचे किती व्याप मोठा आहे, हा व्याप जर मी मोठ्या प्रमाणात पाहिला तर अशा पद्धतीनं एक्झागरेशन जर आपण करत गेलो तर ते दोन्ही शब्द आपल्या व्यवस्थित लक्षात राहतील. म्हणजे आपल्याला काय करता येईल, एक छोटासा काहीतरी हायड्रोजन बॉम्ब आपण टाकलेला आहे आणि त्या हायड्रोजन बॉम्बमुळे सगळीकडे पूर्ण त्याचे दुष्परिणाम पसरले, ऑक्सिजन मिळत नसल्यामुळं लोक भराभर मरत आहेत, या पद्धतीचे चित्र मी डोळ्यासमोर उभं केलं तर ते मी कधीही विसरू शकत नाही, ती लिंकेज मी विसरू शकत नाही. या पद्धतीची लिंक आपल्याला लिंक मेथडच्या पद्धतीने वापरता येऊ शकणार आहे, त्या पद्धतीचा आपण वापर करू शकणार आहोत. बरं, आता एका बाजूने आपण सगळे शब्द आपण तयार केलेत, आपले महत्त्वाचे सगळे मुद्दे काढलेले आहेत, नोट्स तयार केलेले आहे, लिंक मेथडनी ते सगळे जोडून घेतलेले आहे. त्याच्यानंतर प्रत्यक्षात आता आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. हे सर्व जे मुद्दे आहे, उपमुद्दे आहे, यांच्या आधारावर रफ वहीमध्ये सविस्तर पद्धतीनं जे तुम्ही वाचलेलं होतं त्याबद्दलची माहिती लिहून काढायची. समजा एखादा प्रश्न घेतला असेल, त्याचं उत्तर मी लिहितो आहे, तर त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी लिहून काढलं पाहिजे. लिहून काढत असताना जी शब्दरचना पुस्तकातली होती त्याच पद्धतीची यायला पाहिजे याची गरज नाही, त्याची काळजी पण करता कामा नये, कारण त्या पद्धतीचे शब्द वापरायची आवश्यकता नसते. पण ज्या पुस्तकामध्ये दिलेले जे महत्त्वाची वाक्य आहे, घटना आहे, कालावधी आहे किंवा सगळा तपशील आहे, हा महत्त्वाचा सर्व तपशील तुमच्या लिखाणामध्ये आला पाहिजे. भाषा ही आपली भाषा असेल, त्यामध्ये पुस्तकातली भाषा जरी नसली तरीसुद्धा सगळा तपशील तुमच्या लिखाणामध्ये आलेला असेल. असं जर आपण करू शकलो तर खऱ्या अर्थानं जे ज्ञान आपण घेतलेलं आहे त्या ज्ञानाचा उपयोग केला.
ज्ञान घेत असतानाही जो अभ्यास करतो हा विविधांगी असला पाहिजे. त्याकरता जो अभ्यास करणार आहोत त्या अभ्यासाच्या वेळेस त्याचा ऑडिओ फॉर्म आपल्याला कुठून अवेलेबल होतो का, व्हिडिओ कुठून अवेलेबल होतो का, याचाही आपण विचार करू शकतो. एखादा व्हिडिओ बघून त्याच्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊ शकतो. त्याच्याबद्दल एखादी डायग्राम असेल त्या डायग्राममधूनही माहिती मिळवू शकतो. म्हणजे जास्तीत जास्त ज्ञानेंद्रियांचा वापर जर आपण करू शकलो तर त्याच्यामुळं आपल्याला तो भाग अतिशय चांगल्या पद्धतीनं लक्षात राहण्यासाठी मदत ठरू शकते. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी पुस्तक वाचत असताना एक नेहमी लक्षात ठेवायचं का जास्तीत जास्त आपले पाचही ज्ञानेंद्रिय कसे वापरू शकणार आहोत. म्हणजे डोळे आहे, कान आहे, त्याच्यानंतर स्पर्श आहे, त्याच्यानंतर वास आहे आणि तुमची चव आहे. आता काही गोष्टी आपल्याला त्याच्यात अभ्यासामध्ये घेता येणार नाहीत, पण बाकी बऱ्याचशा गोष्टींचा आपल्याला अंतर्भाव आपल्या अभ्यासामध्ये करून घेता येणार आहे ज्ञानेंद्रियांचा. त्याच्यामुळे जास्तीत जास्त ज्ञानेंद्रिय कसे वापरता येईल याबद्दलचा विचार आपण केला पाहिजे. बरं, जे आपण अभ्यासलेलं आहे, ज्याची आपण मुद्दे काढलेले आहे, ते सगळे मुद्दे त्या मुद्द्याच्या आधारावर आपण सविस्तर लिहून पाहिलेलं आहे, लिहून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला ते बऱ्यापैकी जमलं आहे. काही भाग सुटला असेल तो परत रिवाईज करून त्याच्यामध्ये ॲड केला पाहिजे. त्याच्यानंतर जे काही मी शिकलो असेल, माझा अभ्यासाचा वेळ संपल्यानंतर त्याबद्दल मी माझ्या मित्रांबरोबर त्या ज्या विषयाचा मी अभ्यास केला त्याबद्दल चर्चा करेल, त्यांच्याबरोबर डिस्कशन करेल. हा एक भाग. किंवा मी इतरांना तो भाग शिकवेल, समजवून सांगेल, जेणेकरून जर मी घेतलेलं ज्ञान जर दुसऱ्यांना देत राहिलो तर त्याच्यातून माझं ज्ञान कमी होत नाही, ते वाढत असतं. त्याच्यामुळं आपलं ज्ञान अधिक वृद्धिंगत करण्यासाठी म्हणून आपण मिळवलेल्या ज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला पाहिजे, तो जास्तीत जास्त उपयोगात आणला पाहिजे. त्यामुळं आपण आपल्या मित्रांबरोबर छान पद्धतीने त्या विषयावर चर्चा करू शकतो. त्याचबरोबर आपण ज्यांना तो एखादा विषय समजलेला नसेल, तो भाग समजलेला नसेल तर त्यांना शिकवू शकतो. त्याच्यामुळं काय होणार आहे तर आपण अभ्यासलेला भाग आपल्याला अधिक चांगला कळेल, अधिक चांगला लक्षात राहील. आणि जो लक्षात राहिलेला भाग आहे, मी अभ्यासलेला भाग आहे, हा जेव्हा मला आठवायला लागेल त्यावेळेस मला तो रिवॉर्ड असेल, त्यावेळेस माझं रिवॉर्ड फंक्शन जागृत होईल, त्यावेळेस ती माझ्याकरता शाब्बासकी असेल. आणि स्वतःची शाब्बासकी आपण स्वतः दिली पाहिजे, कारण आपलं रिवॉर्ड हे आपल्याकरता असतं. इतरांनी द्यायला पाहिजे याची आपण अपेक्षा करता कामा नये, पण हे रिवॉर्ड माझ्यासाठी आहे. मी मला स्वतःला रिवॉर्ड दिलं पाहिजे, मी मला शाब्बासकी दिलं पाहिजे. कारण आजपर्यंत मला काही लक्षात नव्हतं राहत, पण आता हे लक्षात राहायला लागलं. त्याच्यामुळं हा माझ्याकरता रिवॉर्ड आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर मित्रो, दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला आपल्याला काय करायचं आहे तर जे काही आपण काल शिकलो, जेही मुद्दे उपमुद्दे आपण शिकलेलो आहोत ते सगळे आठवून पाहिले पाहिजे. त्या आधारावर आपण ते पडताळणी केली पाहिजे, चेक केले पाहिजे. जो सुटलेला मुद्दा असेल तो पुन्हा नीट लक्षात घेतला पाहिजे. आणि पुस्तकातले शब्द न शब्द त्यात आलेच पाहिजे असं नव्हे. म्हणजे त्याच्या आधारावर तुम्हाला लिखाण करायचं आहे. जे काही आता मी जे पॉईंट्स मी काल पाहिलेत, अभ्यासले, ते सगळे पॉईंट मी लिंक मेथडद्वारा लक्षात ठेवलेले आहे. हायड्रोजन, ऑक्सिजन याबद्दलची माहिती मी घेतलेली आहे. ती लिहित असताना त्याच्याबरोबर येणारी सगळी त्याची डेफिनेशन असेल, इतर गोष्टी असतील, त्याही मी त्याच्याबरोबर लिहितो आहे. आणि त्या मी माझ्या शब्दांमध्ये लिहितो आहे, पुस्तकाच्या भाषेत लिहित नाही आहे. असं ज्यावेळेस आपल्याला करता आलं दुसऱ्या दिवशी, पण त्यात माझ्याकडनं काही चुका झाल्या, काहीतरी भाग सुटला, तर ती चेकिंग केली पाहिजे, त्याची पडताळणी केली पाहिजे, त्याचा रिव्ह्यू आपण घेतला पाहिजे. हे जर आपण करू शकलो तर खऱ्या अर्थानं आपली ती प्रगती आहे, आपण ती प्रगती केलेली आहे. आणि त्या प्रगतीकरता आपण स्वतःला रिवॉर्ड दिलं पाहिजे. ज्या स्पर्धा आपल्याला करायच्या आहे त्या इतरांबरोबर करता कामा नये. इतरांबरोबर स्पर्धा करण्यात आपल्याला आनंद मिळण्यापेक्षा दुःख जास्त होतं. कारण समजा समोरच्याला 50 मार्क्स मिळाले आणि मला 40च मार्क्स मिळाले, मी इतका अभ्यास करून मला 40च मार्क्स मिळाले, मला 50 मार्क्स का नाही मिळाले, हा विचार आपल्या जर सदोदित मनात राहिला तर त्याच्यातून द्वेषाची भावना निर्माण होते. पण त्यापेक्षा जर मी माझी तुलना माझ्याच बरोबर करत राहिलो, मी माझी कॉम्पिटिशन माझ्याच बरोबर करत राहिलो, की ठीक आहे आता मला 40 मार्क्स मिळाले, मी परत अजून पेपर सोडवेल, अभ्यास करेल, त्याच्यानंतर मला 50 मार्क्स मिळाले, याचा अर्थ मी 10 मार्क्स अधिकचे मिळवले. ही जी स्पर्धा आहे ही स्वतःमधली स्वतःची जर स्पर्धा असेल तर ती आनंदीदायी असते. आणि हा आनंदीदायी जो अभ्यास आहे, हे आनंदीदायी जे काही मिळणारे मार्क्स आहे, गुण आहे,
ह्याच्यामुळं आपल्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो. पण जर आपण दुसऱ्याबरोबर तुलना केली, जर दुसऱ्याबरोबर आपण स्पर्धा केली, तर त्यातून आपल्या मनात त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात किंवा त्याच्यामुळे आपल्या मनात द्वेषभाव निर्माण होतो. म्हणजे इव्हन आपला जवळचा मित्र असेल तरीसुद्धा आपल्याला द्वेष वाटू शकतो. त्याच्यामुळं आपली जी स्पर्धा आहे ती आपली स्पर्धा आपल्याबरोबरच व्हायला पाहिजे, स्वतःची स्पर्धा स्वतःबरोबरच व्हायला पाहिजे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता पहिल्या दिवशी तुम्ही अभ्यास केला, सगळे मुद्दे लिहून घेतले, नोट्स काढलेले आहेत, नोट्सच्या आधारावर तुम्ही दुसऱ्या दिवशी लिहून पाहिलं, त्याच्यात जो काही भाग सुटला असेल त्याला ॲड केलं किंवा जे अधिकचं लिहिलं असेल त्याला सबस्ट्रॅक्ट केलं. या पद्धतीनं केल्यानंतर आठवड्याच्या मधल्या टप्प्यात 8 दिवसाच्या मध्ये कोणत्या तरी कालावधीत 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी परत ते मुद्दे आठवून बघायचे. ते सगळे मुद्दे आठवून पाहिल्यानंतर त्या आधारावर लिहून पाहायचं. जर आपल्याला त्या मुद्द्यांमध्ये जे मुद्दे आपण लिहिलेले आहे, ज्या नोट्स तयार केलेल्या आहेत, तर नोट्सच्या आधारावर आठवतं आहे आणि लिहून पाहतो आहे, पण काहीतरी चुकलं, त्याच्यामुळे काही घाबरून जाता कामा नये. त्याच्यामध्येही आपण सुधारणा करायची. सुधारणा करून चेकिंग करून परत त्याच्यात काही गोष्टी ॲड करायच्या असतील तर ॲड करणे, सबस्ट्रॅक्ट करायचे असतील सबस्ट्रॅक्ट करणे. या पद्धतीनं आपण जर रिव्ह्यू घेत राहिलो तर तुम्हाला असं लक्षात येईल का पहिल्या दिवशी झालेल्या चुका ह्या दुसऱ्या दिवशी कमी झाल्या होत्या आणि तिसऱ्या दिवशी अतिशय नगण्य होत्या, हेही आपल्याला लक्षात येईल. आणि हा 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी घेतल्यानंतर आपल्याला परत आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणजे 7वा दिवस, ह्या 7व्या दिवशी आपल्याला सगळ्या त्या मुद्द्यांच्या आधारावर सगळा भाग लिहून पाहायचा आहे. हा लिहून पाहिल्यानंतर हा आठवड्यात आपण एकदा केला, त्याच्यानंतर 15 दिवसानंतर परत एक वेळा करायचं आणि मग महिन्यात एकदा. या पद्धतीनं हा क्रम असला पाहिजे. मी परत एकदा रिपीट करतो. पहिल्या दिवशी तुम्ही अभ्यासाला बसले. अभ्यासाला बसल्यानंतर जोही भाग आपण वाचलेला आहे त्या आधारावर आपण महत्त्वाचे मुद्दे काढले, त्या मुद्द्यामधले सब पॉईंट्स काढले, सब मुद्दे काढले, महत्त्वाचे शब्द त्याच्या खाली लिहिले. महत्त्वाचे शब्द लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे कीवर्ड्स वगैरे ह्या सगळा तपशील व्यवस्थित लिहिला. ह्या सगळ्या तपशिलाला मी लिंक मेथडद्वारे जोडून घेतलं. त्या आधारावर, त्या मुद्द्यांच्या आधारावर मी माझ्या शब्दांमध्ये लिहून पाहिलं पहिल्या दिवशी. आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवसाला परत जे मुद्दे मी म्हणजे वहीवर लिहिलेले होते ते मुद्दे मी आठवून पाहिले आणि जे काही आठवतं आहे ते चेक केलं. मी जे काल वाचलेला होता, अभ्यास केलेला होता, तो बरोबर होता की नव्हता हे चेक करत असताना माझ्या काही लक्षात आलं की काही गोष्टी सुटून गेलेल्या आहे, तर मी त्याच्यात ॲड केल्या. पण आजपर्यंत माझ्या इतकंही लक्षात राहत नव्हतं, पण आज ते जास्त प्रमाणात लक्षात राहत आहे. याचा अर्थ तो माझ्याकरता रिवॉर्ड आहे, माझ्याकरता ती शाबासकीची गोष्ट आहे, ती माझ्याकरता अभिमानास्पद गोष्ट आहे. म्हणून माझा कॉन्फिडन्स वाढेल, माझा त्या विषयातला अभ्यासातलं जे अभ्यास जो आहे हा अभ्यासही वाढेल आणि मला आनंद पण मिळेल. त्याच्यामुळं मी दुसऱ्या दिवशी अजून त्याच्यात काही सुधारणा करायच्या असतील त्या सुधारणा केल्यात. दुसऱ्या दिवशी लिहून पाहिलं. त्याच्यानंतर मी 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी परत तीच प्रक्रिया रिपीट केली. पण पहिल्या दिवशी जो मला वेळ लागला होता, कदाचित मला अर्धा ते 1 तास वेळ लागला असेल 2च मुद्द्यांना समजून घेण्याकरता. पण दुसऱ्या दिवशी मला कदाचित 10 मिनटं लागले. 3ऱ्या दिवशी 5च मिनटात काम झालं. 3ऱ्या दिवसानंतर आपल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 7व्या दिवशी जेव्हा मी घेतलं तर ते 2च मिनटात मला सहजतेनं सगळ्या गोष्टी आठवल्या. भराभर मी लिहून पाहिलं. त्याच्यानंतर 15 दिवसांमध्ये मी एकदा जेव्हा लिहितो आहे त्यावेळेस पटकन मला पटापट सगळे मुद्दे आठवले आणि मी छान लिहून काढलं. महिन्यात मी ते त्याच पद्धतीनं केलं. मला नंतरचा जो कालावधी लागतो तो अतिशय नगण्य असतो, अतिशय कमी वेळ लागत असतो. म्हणजे सुरुवातीला जो मला जास्त वेळ लागलेला आहे तो वेळ नंतरच्या काळामध्ये अतिशय कमी झालेला असतो. या पद्धतीनं आपण अभ्यास केला पाहिजे. आता अभ्यासाच्या सुरुवातीला तर आपल्याला अधिक जास्तीचा वेळ लागलेला आहे. त्याच्यानंतर त्या शॉर्ट्स पॉईंट्सवर किंवा डेफिनेशन्स आणि इतर गोष्टींकरता काही गोष्टी याच्यात बसत नाहीत. म्हणजे याच्यामध्ये जर आपण विचार केला तर इतिहास आपल्याला छान पद्धतीनं लक्षात ठेवता येतो, विज्ञान चांगलं लक्षात ठेवता येतं, भूगोल चांगलं लक्षात ठेवता येतं. त्याच्यानंतर भाषा विषय जे आहे त्या भाषा विषयांचाही आपण याच्यात अंतर्भाव करू शकतो, सुंदर पद्धतीनं लक्षात ठेवू शकतो. पण काही ठिकाणी डेफिनेशन्स येतात, फॉर्म्युलेज येतात, गणिताकरता खास करून. तर अशा वेळेस काय करायचं, तर त्याकरता प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. प्रॅक्टिसला पर्याय नाही.
गणितामध्ये तुम्ही एकदा एक फॉर्म्युला जर व्यवस्थित समजून घेतला, अभ्यासला, आपल्याला अडचणी येत असतील तर आपल्या शिक्षकांना विचारलं, शिक्षकांकडनं व्यवस्थित समजून घेतलं, त्या आधारावर 1-2 उदाहरणं आपण सोडवले, अजून 2-4 उदाहरणं सोडवले, जास्तीत जास्त आपण प्रॅक्टिस केली, तर जो फॉर्म्युला असेल तोही आपल्या चांगल्या अंतर्मनामध्ये दृढ होतो, लक्षात राहतो. आणि नेहमी लक्षात ठेवा, रिव्हिजनला पर्याय नाही. कारण जी मेमरी आहे ती शॉर्ट टर्म मेमरीमध्येच आपल्याला सगळं ठेवायचं आहे का लॉंग टर्म मेमरी म्हणजे अंतर्मनामध्ये आपल्याला ते साठवायचं आहे. जोही आपण अभ्यास करतो हा आपल्या दीर्घकाळ लक्षात राहिला पाहिजे का अल्पकाळ लक्षात राहिला पाहिजे याचा आपण विचार करूया. जर आपल्याला दीर्घकालीन लक्षात ठेवायचं असेल तर त्याला रिव्हिजनशिवाय पर्याय नाही. म्हणून पहिल्या दिवशी झालेला अभ्यास हा दुसऱ्या दिवशी आपल्याला रिवाईज करायचा आहे, दुसऱ्या दिवसानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी रिवाईज करायचा आहे, मग 7व्या दिवशी रिवाईज करायचा आहे, मग 15 दिवसात रिवाईज करायचा आहे आणि त्याच्यानंतर महिन्यात रिवाईज करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाणार त्यावेळेस परीक्षेत जात असताना काय होणार आहे, तर परीक्षेत जात असताना फक्त तुम्ही मुद्दे जे पॉईंट्स काढले आहे, ज्या नोट्स तुम्ही तयार केलेल्या आहे नोट्सबुकवर, त्या नोट्सबुक्सवरचे नुसते पॉईंट जरी बघितले तरी तुम्हाला सगळं भराभर आठवायला लागेल आणि परीक्षेमधला जो पेपर आहे तो तुम्ही सुंदर पद्धतीनं सोडवलेला असेल. तुमची परीक्षेबद्दलची जी भीती आहे ती भीतीही निघून गेलेली असेल. आता एक प्रश्न निर्माण होतो की ज्यावेळेस मी माझ्या भाषेमध्ये उत्तर लिहितो आहे ते उत्तर लिहित असताना बरेचदा माझी भाषा ही बरोबर नसते, अतिशय अडखळल्यासारखी भाषा असते, कुठेतरी व्यवस्थितपणा नसतो. पण त्याची चिंता मुळीच बाळगू नका. कारण जर तुम्ही या पद्धतीनं प्रयत्न करत राहिले, सराव करत राहिले तर काय होणार आहे, दिवसेंदिवस तुमची भाषा ही समृद्ध होत जाणार आहे. दिवसेंदिवस तुम्ही जे काही लिखाण करता ते लिखाण अधिक समृद्ध होत जाणार आहे. कारण तुमच्या जवळ शब्दांचा साठा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. त्याच्यामुळं कोणत्याही पद्धतीने घाबरू नका. आपली भाषा शेवटच्या परीक्षेच्या कालावधीपर्यंत अधिक समृद्ध झालेली असेल, त्याच्यामुळे त्याची चिंता मुळीच बाळगायची नाही. ज्या पद्धतीनं आपण एका प्रकरणाचा अभ्यास केला, काही मुद्द्यांचा अभ्यास केला, मग दुसऱ्या प्रकरणाचा, तिसऱ्या प्रकरणाचा, या पद्धतीनं आपण अभ्यास करू शकणार आहोत. जो विषय आपण ठरवलेला असेल त्या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता भाग आहे अभ्यास नोट्स कशा तयार करायच्या. कारण मी तुम्हाला सांगितलं नोट्स बनवायच्या आहे. बरेचशांना विचार पडला असेल का ह्या नोट्स कशा तयार करायच्या. जेही मी मुद्दे वाचायला घेतले, अभ्यासाला घेतलेले आहे, त्याची एकतर डायग्राम तयार करा, त्याच्या इमेजेस काढा, पिक्चर्स बनवा, जे त्याच्यातून शक्य असेल ते बनवू शकता, किंवा ट्री डायग्राम तयार करा. समजा आता मी इंग्रजीचा एक भाग घेतला, इंग्रजीमध्ये मला टेन्स हा भाग समजून घ्यायचा आहे. टेन्स भाग समजून घेत असताना मी पहिल्या वर हेडिंगला लिहिलं मी अभ्यासत आहे. अभ्यासत असताना मला लक्षात आलं का टेन्स जे आहे 3 प्रकारचे असतात. 3 प्रकारचे टेन्स असतात. त्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आणि मग ह्या तिन्ही टेन्समधल्या प्रेझेंट टेन्सचे परत 4 भाग आहेत. फ्युचर, मग पास्टचे पण 4 आहे आणि फ्युचरचे पण 4 आहे. मग यांचे काही फॉर्म्युलेस पण आहे. त्या फॉर्म्युलेच्या पद्धतीने हे टेन्सेस तयार होतात. मग मी हा अभ्यास करत असताना आता हा अभ्यास मी नोट्सच्या फॉर्ममध्ये कसा लिहिणार, तर मला इथं सुंदर पद्धतीनं ट्री डायग्राम तयार करता येते. कागदावर सगळ्यात पहिले सुरुवातीला आपण टेन्स असं लिहिणार. टेन्स लिहिल्यानंतर एक सरळ रेष खाली ओढायची, मग आडवी रेष ओढायची. आडवी रेष ओढल्यानंतर 1, 2, 3 अशा 3 रेषा ओढायच्या आणि 3 रेषा ओढल्यानंतर पहिले एक प्रेझेंट टेन्स, मग पास्ट आणि मग फ्युचर. या पद्धतीनं जर तुम्हाला असं वाटलं का मला पहिले पास्ट लिहायचं आहे, मग प्रेझेंट आणि मग फ्युचर, तर हे अधिक बेटर आहे. या पद्धतीनं तुम्ही ट्री डायग्राममध्ये 3 ब्रँचेस तयार केल्या, 3 शाखा तयार केल्या. 3 शाखा तयार केल्यानंतर त्याच्या खाली आता आपल्याला असं लक्षात आलं की पास्ट टेन्सचे 4 भाग आहे, 1, 2, 3, 4. मग त्याच्या खाली तुम्ही 1 सिंपल पास्ट, 2 पास्ट कंटिन्युअस, 3 पास्ट परफेक्ट, 4th पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, या पद्धतीनं तुम्ही देऊ शकता. अदरवाईज तुम्हाला अजून काही त्याच्यात इनोव्हेशन समजलं, इनोव्हेशन करता आलं, इनोव्हेटिव्ह करता आलं, तर तुम्ही काय करणार आहात, हे 3 ज्या ब्रँचेस काढल्या त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या खाली प्रेझेंटच्या म्हणजे सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस ह्या 4 शाखा काढायच्या.
4 शब्द लिहायचे आणि 4ही शब्द लिहिल्यानंतर हे 4ही शब्दांना एक रेषेमध्ये ओवायचं आणि ह्या एक रेषा परत प्रेझेंटला 4 रेषांनी म्हणजे त्या 4ही रेषा एका रेषेला जोडायच्या आणि ती एक प्रेझेंटला दाखवायची, दुसरी पास्टला दाखवायची आणि तिसरी फ्युचरला दाखवायची. या पद्धतीनं जर आपल्याला जोडून देता आलं तर आपल्याला ट्री डायग्राम तयार करता येईल. आता प्रॉब्लेम असा आहे, मी ज्या बोर्डवर दाखवणार होतो त्या बोर्डवर दाखवत असताना ते सगळं उलट्या पद्धतीनं आपल्याला चित्र दिसतं, त्याच्यामुळे ते शक्य नव्हतं. पण तरीसुद्धा जर तुम्हाला शक्य असेल, पाहता आलं, त्याच्यात जर काही करता आलं तर बघूया आपण. हा इथं मी माझ्याजवळ ब्लॅकबोर्ड ठेवलेला आहे. या ब्लॅकबोर्डवर मला आता ही एक जी शाखा आहे, ही एक शाखा म्हणजे मी इथं लिहिलं टेन्स. आता हा उलट्या पद्धतीनं तुम्हाला कदाचित दिसत असेल. हा टेन्स हा शब्द लिहिल्यानंतर इथून आपल्याला परत एक रेष ओढायची, 1 2 3. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही दिलं पास्ट. पास्ट लक्षात ठेवताना ते जुनं आहे म्हणून तो आपण पहिले घेतला. मग प्रेझेंट म्हणजे आत्ता, ॲट प्रेझेंट, आणि त्याच्यानंतर हा फ्युचर. मग आता आपले यांनाही परत प्रत्येकाला 4 भाग आहेत हे लक्षात येतं. पास्टचे 4 भाग आहेत, सिम्पल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट अँड पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंटचे तसेच आहे आणि फ्युचरचे तसेच आहे. मग मी जरा इनोव्हेशन वापरलं, स्वतः जरा तर्क वापरला. आता काय करता येईल, तर मी काय केलं, सिम्पल इकडे लिहिला, त्याच्यानंतर लिहिला कंटिन्युअस, त्याच्यानंतर लिहिला परफेक्ट, आणि त्याच्यानंतर लिहिला परफेक्ट कंटिन्युअस. हे 4 शब्द आहे, 1 2 3 4. यांना एकाच रेषेत ठेवलं. ठीक आहे. ही रेष मग मी पास्टला जोडली, प्रेझेंटला जोडली आणि फ्युचरला जोडली. याचा अर्थ काय झाला, आपल्याला लक्षात ठेवण्याकरता आहे. पास्टचे सिम्पल पण आहे, पास्ट कंटिन्युअस पण आहे, पास्ट परफेक्ट पण आहे आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस पण आहे. तसाच प्रेझेंटचे पण 4 आहे आणि फ्युचरचे पण 4 आहे, हेही आपल्या लक्षात येतं. या पद्धतीनं ट्री डायग्राम तुम्ही तयार करू शकता. त्याच्यानंतर फॉर्म्युले बघायचे आहे. याच्या खाली फॉर्म्युला लिहित असताना आता कन्फ्युजन निर्माण होईल, कारण तुमचा पास्टचा फॉर्म्युला वेगळा आहे, प्रेझेंटचा वेगळा आहे आणि फ्युचरचा वेगळा आहे. त्याकरता त्याचे डिटेल्स अजून वेगळ्या पद्धतीनं आपण नोट्स, शॉर्ट नोट्सच्या फॉर्ममध्ये लिहू शकणार आहोत. शॉर्ट्स नोट्स तयार करत असताना इथं मग तुम्हाला सिम्पल पास्ट म्हणजे जर आपण पास्टपासून चालू करणार असू तर सिम्पल पास्टपासून त्याची सुरुवात करणार. मग ह्या सिम्पल पास्ट लिहिल्यानंतर याचा फॉर्म्युला, मग हा फॉर्म्युला लिहिताना मग आपल्याला असं लिहावं लागेल, सब्जेक्ट प्लस V2, V2 नॉट इट्स नॉट V2 बट V2 नॉट V1, आणि रेस्ट आपल्या समजण्याच्या दृष्टीने आहे. बाकी त्याच्या काही खूप खोलात जायची गरज नाही आपल्याला जास्त. सब्जेक्ट एखादा कोणताही सब्जेक्टमध्ये मग तुम्ही पर्सनल प्रोनाऊन्स घेऊ शकता. मग आय आहे, वी आहे, यू आहे, ही शी इट आहे किंवा नाव असेल इतरांचं ह्या सब्जेक्ट फॉर्ममध्ये, आणि मग क्रियापदाचं दुसरं रूप आणि एक त्याला काहीतरी जोडून दिलेले एक कोणते तरी शब्द, कॉम्प्लिमेंट्स असतील किंवा मग ऑब्जेक्ट असतील, या पद्धतीनं आपण तिकडे जोडून देऊ शकतो. आणि एक उदाहरण म्हणून इथं एक्झाम्पल आपण लिहिलं. बरं, एक एक्झाम्पल लिहिल्यानंतर आता आपल्याला काही गोष्टी समजतील, काही गोष्टी नाही लक्षात आल्या. पण हे कसं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवता येईल, याकरता मग आपल्याला एखादी डायग्राम काढता येणार आहे का, एखादं चित्र पाहता येणार आहे का, किंवा मग एखादं कल्पना करता येईल का आपल्याला. मग मी काल काय केलं होतं, समजा मी काल या वेळेला काय करत होतो, याबद्दलचा आपल्याला विचार करता येईल का. तो विचार करता येऊ शकेल. मी काल इतक्या वाजता काय करत होतो, मी इतक्या वेळेला मी पुस्तक वाचत होतो. ठीक आहे, पुस्तक वाचत होतो ना. मग हे इमॅजिन आपण जेव्हा काल काय केलं हे जे इमॅजिन करतो, याचाच अर्थ इट्स अ सिम्पल पास्ट टेन्स, किंवा मग हा कंटिन्युअस टेन्स आहे. काय करत होतो त्या वेळेला, तर इट्स कंटिन्युअस प्रोसेस म्हणून तो कंटिन्युअस टेन्स झाला. ह्या पद्धतीनं आपल्याला आपले नोट्स ट्री डायग्रामपासून मग शॉर्ट नोट्स आणि त्यातला एखादा कीवर्ड, म्हणजे हे सगळे कीवर्ड आहे, सब्जेक्ट V2 R, दीज आर कॉल्ड कीवर्ड्स. हे सगळे कीवर्ड आहे. मग ह्या कीवर्डचा उपयोग आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे नोट्स आहेत बनवलेले, ते नोट्स लक्षात ठेवण्यासाठी उपयोगात आणायचे आहेत. असं आपल्याला करता जर आलं
तर आपण शॉर्ट नोट्स तयार करू शकतो, ट्री डायग्राम तयार करू शकतो. त्याच्यानंतर ॲक्रोनिम्स नावाचा एक प्रकार आहे. ॲक्रोनिम्समध्ये काय होतं, त्या ॲक्रोनिम्समध्ये एखादा शब्द असतो. जसा आता स्मार्ट हा शब्द आहे, पण हा स्मार्ट हा शब्द जो आहे हा मी बनवलेला आहे. स्मार्ट हा शब्द कसा बनवला, आता ॲक्रोनिम कसं तयार होतं ते पण लक्षात घेऊया. आता हे उलट जरी दिसलं असलं तरी स्पेसिफिक, मेजरेबल, देन अचीवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. ठीक आहे, हे माझ्याकडे 1 2 3 4 5 शब्द आहेत. आता हे 5 शब्द मला लक्षात ठेवायचे आहेत. मी याची ॲक्रोनिम बनवून टाकेन. पहिलं अक्षर घ्यायचं प्रत्येकाचं, म्हणजे एस, स्मार्ट. हा झाला ॲक्रोनिमचा एक भाग. याला आपण वर्ड मेथड म्हणतो ॲक्रोनिम मधली. दुसरी एक आहे सेंटेन्स मेथड, ज्याच्यामध्ये आपण हे जे स्पेसिफाय केलं याला शब्दरूपामध्ये टाकता येईल. मग शब्दरूपामध्ये टाकत असताना आपल्याला याला शब्दरूपात टाकता येईल का, त्याच्याकरता आपला कल्पनाविलास वाढवायचा. जेवढं तुम्ही इमॅजिन कराल, जेवढी तुम्ही कल्पनाशक्ती जेवढी जास्तीत जास्त वाढवाल, तिचा वापर करणार, ती अधिक छान पद्धतीनं कार्यान्वित होते. आणि कल्पनाशक्तीला सुद्धा मर्यादा नाही, पाहिजे त्या पद्धतीच्या तुम्ही कल्पना करू शकता. त्याच्यामुळं हा स्मार्ट या शब्दामध्ये जर मला वाक्य बनवायचं असेल तर मी काय करू शकणार आहे, कशा पद्धतीनं बनवू शकणार आहे, याचाही विचार तुम्ही करू शकता. कदाचित जर तुमच्या मनात जर काही आलं असेल, त्या पद्धतीचं वाक्य जर तयार झालेलं असेल तर ते तुम्ही तुमच्या कमेंट्स बॉक्समध्येही टाकू शकता आणि सांगू शकणार आहात. वेळेच्या मर्यादेमुळे आपण त्या सेंटेन्सच्याही भागात जाणार नाही. याचा फक्त एक सेंटेन्स तयार करायचं असेल तर स्मिता मुंबईला ॲडमिशनसाठी रोडवर थांबली. टी फॉर थांबली. जर आपण तसं केलं तर म्हणजे स्मिता मुंबईला स्वतःच्या ॲडमिशनसाठी रोडवर थांबली, कारण तिला ट्रेन नव्हती. म्हणजे स्मिता मुंबईला ॲडमिशनसाठी रोडवर ट्रेनची वाट पाहत होती किंवा रेल्वे ट्रॅकवर ट्रेनची वाट पाहत होती. या पद्धतीने वाक्य तुम्ही तयार करू शकता. वाक्य तयार केल्यानंतर ते वाक्य मला एक माहिती आहे का, आमच्या कल्पनांपेक्षा विद्यार्थ्यांचा जो कल्पनाविलास आहे हा अथांग आहे, त्याला मर्यादा नाही. त्याच्यामुळं पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही कल्पना करू शकता. आणि या प्रकारे जर तुम्ही कल्पना करू शकले तर तुमचा ॲक्रोनिमचा जो भाग आहे हा प्रत्येक याच्यात सुंदर पद्धतीनं तुम्ही वापरू शकता. नाहीतरी आजकाल कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात ॲक्रोनिमचा वापर केला जातो. ॲक्रोनिम्समध्ये बेसिकली वर्ड मेथडचा वापर केला जातो, ज्याला ॲब्रेव्हिएशन्स म्हणतात. त्या ॲब्रेव्हिएशन्स मोठ्या प्रमाणात वापरलेल्या असतात. जसं AMI आहे किंवा मग अजून इतर गोष्टी आहेत, एअर इंडियाचे, असे शॉर्ट्स फॉर्म्स वेगवेगळे असतात. त्यानंतरचा एक अतिशय महत्त्वाचा पार्ट जो आम्हा सगळ्यांकरता कामाचा आहे तो म्हणजे कर्नल नोट्स नावाचा हा एक वेगळा प्रकार आहे. हा जो प्रकार आहे हा तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासापुरताच मर्यादित ठेवू शकता असं नव्हे. हा तुम्ही जेव्हा शाळेत शिकायला जाता, वर्गात बसलेल्या आहात, तुमचे सर तुम्हाला शिकवत आहेत, त्यावेळेस आपण याचा वापर करू शकतो. सुंदर पद्धतीने याचा वापर करू शकतो. मग हे कर्नल नोट्स काय आहे, कॉर्नल नोट्स. तर ह्या कॉर्नल नोट्सबद्दल जरा माहिती आपण जाणून घेऊया. आता कॉर्नल नोट्समध्ये काय होतं, आता ह्या कॉर्नल नोट्सबद्दल आपल्याला समजून घेत असताना हा पेपर आहे. ठीक आहे, या पेपरचा 1/3 पार्ट म्हणजे वरचा एक भाग सोडायचा इतका, आणि कदाचित इथं लाल रेष असतेच आपल्या नोटबुकमध्ये. त्याच्यानंतर या पूर्ण पेजचा 1/3 जर भाग केला आपण तर तो जवळजवळ इतका येईल. त्याच्यानंतर खालीही थोडीशी जागा सोडायची या पद्धतीने. हा झाला तुमचा बेसिकली याचा डायग्राम किंवा स्ट्रक्चर. याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे टायटल किंवा टॉपिक नेम.
टायटल करता. त्याच्यानंतर इकडे लिहायचे डेट, ही त्याच्याकरता जागा आहे. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही टायटल आणि डेट करता जागा दिल्यावर आता इकडे जे काही आहे हे क्लूज येणार आहेत. क्लूज काय असतील आणि त्याच्यानंतर इकडे आपण लिहिणार आहोत सगळे नोट्स, म्हणजे जे जे काही शिकवल्या जाणार आहे किंवा जे सांगितल्या जाणार आहे त्याबद्दलचे. आता क्लूजमध्ये तुम्ही काय करू शकता, या क्लूज या कॉलममध्ये काय काय करू शकता, तर कीवर्ड्सचा वापर करू शकता. कीवर्ड्स, तुझ्या मोबाईलमध्ये लावून FB लाईव्ह लावून त्याच्यात कीवर्डचा वापर करू शकता. त्याच्यानंतर मेन आयडिया आहेत, त्याच्यानंतर तुमच्या क्वेश्चन्स आहेत काही, हे क्वेश्चन्स इथे येऊ शकतात. आणि त्याच्यानंतर नोट्समध्ये कीवर्ड्समध्ये डेट्स असतील, काही महत्त्वाच्या डेट्स आहेत, डिटेल्स आहे, म्हणजे जे नोट्स बनवायचे आहे त्याच्यामधले डिटेल्स असतील 1, 2, 3 या पद्धतीच्या डिटेल्स येतील. त्याच्यानंतर डेफिनेशन्स येतील, फॉर्म्युलाज येतील, एक्झाम्पल्स येतील. हे सगळ्या गोष्टी तुम्ही इथं लिहिणार आहात. लिहित असताना आता हे डिटेल्स आहे. डिटेल्स कशाचं, तर एक कीवर्ड आहे इथं, त्या कीवर्डबद्दलचं आपण डिटेल लिहिलं. समजा इथं हायड्रोजन आहे, हायड्रोजनबद्दलची संपूर्ण माहिती इकडे आली, या नोट्सच्या पार्टमध्ये आली. पण इथं जो कीवर्ड आहे हा हायड्रोजन आहे, हायड्रोजनबद्दलची आपण माहिती लिहिली. त्याच्यानंतर मेन जी आयडिया आहे, मेन जो पॉईंट आहे त्याचा महत्त्वाचा शब्द इथं लिहिला आणि त्याबद्दलचे सगळे पॉईंट्स इकडे लिहिलेले आहेत, शॉर्ट नोट्सच्या फॉर्ममध्ये लिहिलेले आहे. मग याच्यामध्ये डिटेल्स देत असताना त्याचे डेट आहे, डेफिनेशन आहे, इतर गोष्टी आहे, या सगळ्या आल्या. आणि या आधारावर आपल्या मनात जर एखादा क्वेश्चन निर्माण झालेला असेल किंवा क्वेश्चन आलेला असेल तर तो प्रश्न तुम्ही इथं लिहिणार, 1, 2, 3 किंवा एक प्रश्न असेल आणि मग याचं उत्तर तुम्ही इकडे लिहित आहात. या पद्धतीने तुम्ही लिहिलं. आता हे तयार झालं सगळं. आपण आजच्या तारखेला हे टॉपिक जो आहे, हा टॉपिक म्हणजे अभ्यास नियोजन हा विषय आहे. या विषयाच्या संदर्भात मी आज माहिती, या पद्धतीची माहिती घेतलेली आहे. ही माहिती आजच्या म्हणजे 18/4/2020ला घेतली. त्याच्यानंतर क्लोज सगळ्यात पहिला भाग होता वाचनाच्या संदर्भातला, वाचन घेतलं, मग त्याचे डिटेल्स एकदा वाचायचं आहे, दुसऱ्यांदा वाचायचं आहे, मग इथं खाली लिखाण लिहिलं. लिखाणामध्ये मग तुमचं लिखाण कसं असलं पाहिजे, पॉईंट्स कसे तयार करायचे याबद्दलची माहिती आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न आले असतील ते पटकन इथं प्रश्न लिहिले. इतकं झाल्यावर सगळं संपल्यानंतर आता माझं लेक्चर संपलं, म्हणजे शाळेतलं वर्गातलं लेक्चर संपलं आणि मी लेक्चर संपल्यावर माझ्याजवळ जर काही वेळ असेल तर त्या वेळेचा उपयोग करेल. अदरवाईज घरी आल्यानंतर जो वेळ असेल तर मी आज काय शिकलेलो आहे ते समरी फॉर्ममध्ये तुम्हाला इथं लिहायचं आहे. ह्या ज्या 2 ते 3 ओळी सोडलेल्या आहेत त्याच्यामध्ये लिहायचं आहे. याला म्हणतात कर्नल नोट्स. या पद्धतीनं कर्नल नोट्स आपल्याला वापरायचे आहेत. ह्या कर्नल नोट्स वापरून आपल्याला तो भाग अतिशय चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवता येणार आहे. अतिशय सुंदर पद्धतीने तो लक्षात राहतो. आता याच्यामध्ये आपल्याला अजून एक काही गोष्टी अशा लक्षात येतात की कीवर्ड्स किंवा मग लिंक मेथड वापरण्याची गरज आहे का. आपल्याला अधिक दीर्घकाळ लक्षात ठेवायचं असेल तर लिंक जर वापरली तर ती पटकन फास्टमध्ये लक्षात राहतं. वारंवार आपल्याला नोट्स पाहायची गरज नाही उरत. त्याच्यामुळे त्यांना लिंकेज करणं अधिक चांगलं आहे. पण कर्नल नोट्स जे आहे, कर्नल नोट्स घेतल्यानंतर मी वर्गात काय शिकलो होतो ते दुसऱ्या दिवशी नुसते नोट्स पाहिल्याबरोबरच माझ्या लक्षात येतात. नोट्स पाहत असताना तो टॉपिक कोणता होता, त्या टॉपिकमध्ये मला सरांनी काय सांगितलं होतं, त्याच्यात महत्त्वाचा शब्द होता समजा हायड्रोजन, तर हायड्रोजनबद्दलची काय माहिती दिलेली होती, हायड्रोजन हा अणू कोणी शोधून काढला त्याचं नाव दिलेलं असेल, मग तो कोणत्या वर्षी शोधून काढला ते वर्ष दिलेलं असेल. हे सगळे डिटेल्स तुम्ही नोट्समध्ये लिहिलेले आहे आणि या नुसत्या कीवर्डच्या आधारावर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पटापट लक्षात येतात. आणि समरीमध्ये तुम्ही लिहिलेलंच आहे का मी आज काय काय शिकलो याच्याबद्दलचा सगळा संक्षिप्त भाग मी लिहिलेला आहे. या पद्धतीनं आणि आपल्या शब्दात लिहिलेलं आहे. याला काही कुठं परत सरांना विचारून मी काय लिहू असं विचारायची गरज नाही. हा एक भाग आपण वर्गामध्ये करू शकतो. त्याच पद्धतीनं अभ्यास करत असताना सुद्धा मला या पद्धतीनं अभ्यास करून घेता येतो. अभ्यास करत आहे मी, ज्याही भागाचा अभ्यास करतो आहे तर माझे जे नोट्स तयार करायचे आहे, नोट्स तयार करायला सांगितलेले आहे, ते नोट्स तयार करत असतानाच वहीच त्याच पद्धतीनं आपण आखून घ्यायची आणि ती आखलेली जी वही असेल ती आखलेल्या वहीतसुद्धा त्या पद्धतीचा जर आपण पार्ट डिवाईड केले, जर डायग्राम तयार केली तर ते नोट्ससुद्धा आपले सुंदर तयार होतात आणि ते नुसते चाळले तरीसुद्धा आपल्याला सगळा भाग व्यवस्थित लक्षात राहतो. त्याच्यामुळं कर्नल नोट्स हे खूप कामाचे आहेत.
आता याकरता लिंक आणि पेग मेथड्स पण खूप चांगल्या कामात येतात. लिंक मेथड काय आहे, त्याच्यानंतर पेग मेथड कशा पद्धतीनं कामात येते याबद्दलची माहिती पण आपल्या सोबतच लक्षात येते. पण लिंक आणि पेग मेथड ही शिकावी लागते. याला जरा वेळ लागत असल्यामुळं लिंक मेथडच्या बद्दलची माहिती असेल किंवा पेग मेथडच्या पद्धतीची माहिती असेल, ही हेरी लॉरेन यांनी शोधून काढलेली न्यूमॅनिकच्या टेक्निक्स आहेत. त्या न्यूमॅनिकच्या टेक्निक्सबद्दल आपण माहिती पाहत नाही आहोत. ती माहिती पाहण्याकरता कालावधी जास्त लागत असल्यामुळं आणि आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळं आपण त्या लिंक आणि पेग मेथड्स ह्या वेगळ्या पद्धतीनं कार्यशाळेच्या स्वरूपात, वर्कशॉपच्या स्वरूपात आपण त्या समजून घेऊ शकतो. कर्नल नोट्सच्याही बाबत त्याच पद्धतीने आपल्याला समजून घेता येऊ शकतो. आता मित्रहो, अभ्यासात काही ब्रेक्स आपल्याला घ्यावे लागणार आहेत. मग हे ब्रेक्स कसे घ्यायचे, त्याकरता एक टेक्निक सुंदर पद्धतीनं डेव्हलप केलेली टेक्निक आहे, जिला आपण पोमोडोरो टेक्निक असं म्हणतो. ही पोमोडोरो टेक्निक काय आहे, तर पोमोडोरो टेक्निकमध्ये असं म्हटलं जातं की 25 मिनिटं तुम्हाला अभ्यास करायचा आहे, मन लावून एकाग्र चित्ताने अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यानंतर 5 मिनिटं ब्रेक घ्यायचा आहे. किती सुंदर गोष्ट आहे ना. 25 मिनिटं अभ्यास करत असताना पूर्ण एकाग्र चित्तानं तुम्हाला अभ्यास करायचा. आफ्टर दॅट यू टेक 5 मिनिट्स ब्रेक. त्याच्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक तुम्हाला घ्यायचा आहे. मग या 5 मिनिटाच्या ब्रेकमध्ये काय करायचं, चला रे मित्राबरोबर खेळायला जाऊ असं नाही आहे. तिथून फक्त आपले हातपाय थोडेसे सैल करायचे, लूज करायचे, त्याच्याकरता तो वेळ असेल. किंवा मग थोडंसं बाथरूमला जाऊन यायचं आहे, किंवा मग खुर्चीवरच थोडा वेळ शांत पडून राहायचं. त्यावेळेस एखादं छोटंसं बारीकसं शांत असं म्युझिक असेल ते ऐकू शकता, एखादं गाणं छोटंसं ते ऐकू शकता. या पद्धतीनं हा 5 मिनिटाचा ब्रेकचा जो कालावधी आहे तो तुम्ही वापरू शकता. बरं, हा 25 मिनिटाचा जो स्टडी टाईम आहे हा 25 मिनिटाचाच असेल का? काही पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचे जे विद्यार्थी असतील किंवा मग ग्रॅज्युएशन लेवलचे विद्यार्थी असतील, 11वी 12वी नंतरचे जे विद्यार्थी असतील, त्यांचा कदाचित जो टायमिंग आहे हा अभ्यासाचा स्टडी टायमिंग हा वाढलेला असतो. त्यांचा जो म्हणजे एकूणच लेक्चरचा जो वेळ आहे हा जवळपास 45 मिनिटांचा असतो. त्याच्यामुळे ते छान 40-45 मिनिटं अभ्यास करून मध्ये ब्रेक घेऊ शकतात 5 मिनिटाचा. पण बाकी ओव्हरऑल तुम्ही 25 मिनिटं अभ्यास करा, 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. याला पोमोडोरोची एक सायकल म्हणतात. जर तुम्ही ठरवलेलं असेल की मला 2 तास अभ्यास करायचा आहे, 10 वाजेपासून 12 वाजेपर्यंतचा मला अभ्यास करायचा आहे असं तुम्ही ठरवलेलं आहे, तर ह्या 10 ते 12 या वेळेमध्ये मी पोमोडोरो टेक्निकनुसार किती ब्रेक्स घेणार आहे? 5-5 मिनिटाचे 4 ब्रेक्स घेणार आहे. कारण 25 मिनटं अभ्यास, 5 मिनटं ब्रेक, 30 मिनटं, या पद्धतीनं 2 तासामध्ये माझ्या 4 ब्रेक्स झाल्या. 4 पोमोडोरो झाल्यावर, 4 पोमोडोरोच्या सायकल्स झाल्यावर मला 30 मिनिटांचा ब्रेक घ्यायचा आहे. छान. जर तुम्हाला अजून अभ्यास करायचा असेल, तुमचा अभ्यास सलग वाढवायचा असेल तर, अदरवाईज तुम्हाला असं वाटलं का मला हा अभ्यास आता वाढवायचा नाही आहे, मला हा वेळ नंतरच्या कालावधीमध्ये द्यायचा आहे, तर तुम्ही तसं पण करू शकता. मी सकाळी 10 ते 12 हा अभ्यास केला, त्याच्यानंतर मला रात्री 9 ते 12 हा अभ्यास करायचा आहे किंवा 9 ते 11 अभ्यास करायचा आहे, तर त्यावेळेला तुम्ही मग तो अभ्यास करा, काही प्रॉब्लेम नाही. त्याही वेळेस याच पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकणार आहात. तर हा पोमोडोरो टेक्निकचा सुद्धा तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये वापर करू शकता. मग हा जर अभ्यासात आपल्याला पोमोडोरो टेक्निकचा वापर करायचा आहे, कारण हे सायंटिफिकली प्रूव्ड आहे का तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे, सलग 2 तास कंटिन्यू जर अभ्यासाला बसले तर मध्ये डिस्ट्रॅक्शन खूप येतात, डिस्टर्बन्स खूप येतो, व्यत्यय येतो. हा व्यत्यय टाळण्यासाठी जर 5 मिनिटाचं मध्ये जर रिलॅक्सेशन घेतलं, 5 मिनिटाचा जर ब्रेक घेतला, तर या 5 मिनिटाच्या ब्रेकनंतर परत तुम्ही ताजेतवाने होऊन अजून ऊर्जा घेऊन अभ्यासाला लागू शकता. त्याच्यामुळं या पद्धतीनं पोमोडोरो टेक्निकनेही तुम्ही अभ्यास करू शकता. 25 मिनिटाचा स्टडी, 5 मिनिटं ब्रेक, परत 25 मिनिटं अभ्यास, 5 मिनिटं ब्रेक, अशा 4 सायकल झाल्यावर तुम्ही छान अर्धा तास लॉंग ब्रेक घेऊ शकता आणि परत अभ्यासाला लागू शकता. अदरवाईज तुम्ही जो वेळ ठरवलेला असेल त्या वेळेमध्ये नंतरचा अभ्यास करू शकता. आता आपल्याला अभ्यास करायला काय करायचं आहे, म्हणजे मी ज्या पद्धतीनं अभ्यास तुम्हाला करायला सांगतो त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात, तर त्याच्याकरता एक लक्षात घ्या. अभ्यासाला बसण्याच्या पूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचा जो वेळ आहे, ज्या वेळेत आपल्याला अभ्यास करायचा आहे, तो वेळ काही करून आपल्याला पाळायचा आहे. त्या वेळेमध्ये कितीही महत्त्वाची कामं आले, कितीही वाटलं मला माझ्या मित्रांबरोबर खेळायला जायचं आहे, तरी मुळीच जायचं नाही. तो 2 तास मला अभ्यासच करायचा आहे. माझं मन लागत नसेल तरीसुद्धा, माझा अभ्यास होणार नाही तरीसुद्धा मला 2 तास बसायचेच आहे. जर मी ठरवलेलं असेल तर, जोही वेळ तुम्ही ठरवलेला असेल त्या वेळेत अभ्यास करायचा आहे. अभ्यासाला बसल्यानंतर पूर्ण एकाग्र चित्त करायचं आहे
आता आपलं मन पण लागत नाही आहे, अभ्यासाला बसणंही नाही होत नाही, तर त्याच्या आधी सुरुवातीला एक रिलॅक्सेशन टेक्निक वापरा. छान पायाच्या अंगठ्यापासून तर डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर टप्प्याटप्प्याने रिलॅक्स करा. व्हिज्युअलाइज करा, मी अभ्यास करतो आहे, अधिक आनंदी पद्धतीने अभ्यास करतो आहे, या पद्धतीनं स्वतःला सूचना द्या. आणि नंतर 2 तास आपल्याला अभ्यास करायचा आहे, तोही पोमोडोरो टेक्निकने अभ्यास करायचा आहे. या पद्धतीनं आपल्या अभ्यासाचं नियोजन करून घ्या. याच पद्धतीने पुढील जर आपण अभ्यास करत राहिलो तर आपला अभ्यास अधिक चांगला होईल, अधिक सुंदर पद्धतीने तो आपण अभ्यास लक्षात ठेवू शकणार आहोत. त्याच्यानंतर मित्रहो, जीही गोष्ट आतापर्यंत जोही आपण सगळा भाग बघितला अभ्यास नियोजनाच्या संदर्भातला असेल, तो अभ्यास नियोजनाच्या संदर्भातला भाग बघत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणतीही गोष्ट ही आपोआप लक्षात राहत नाही, ती प्रयत्नपूर्वक लक्षात ठेवावी लागते. म्हणजे कोणतीही गोष्ट जर आपल्याला लक्षात ठेवायची असेल तर ती प्रयत्नपूर्वक लक्षात ठेवायची आहे. त्याच्यामुळं असो दे ना, त्याच्यामुळं माझं आतापर्यंत जर लक्ष लागत नव्हतं, माझं मन एकाग्र होत नव्हतं, माझी स्मरणशक्ती कमी होती असं जरी मला वाटत असेल, तरी मला प्रयत्नपूर्वक माझी स्मरणशक्ती वाढवायची आहे. ती अफाट आहे, पाहिजे तेवढं सामर्थ्य त्याच्यात आहे, पाहिजे तेवढ्या गोष्टी आपण त्याच्यात लक्षात ठेवू शकणार आहोत. त्याच्यामुळं आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे की माझी स्मरणशक्ती ही दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, वृद्धिंगत होत जाणार आहे, कारण माझी एकाग्रता वाढते आहे. असं या जगामध्ये कोणतंही औषध नाही ज्याच्यातून स्मरणशक्ती वाढते. स्मरणशक्ती वाढण्याच्या मागचं कारण जर काही असेल किंवा ती वाढली आहे असं जे वाटत असेल, ते एकाग्रतेमुळे साध्य होतं. एकाग्रता जेवढी जास्त लागेल, जेवढं आपण मन लावून समजून घेऊन लक्षात घेऊ, अभ्यास करत असू, तेवढंच ते आपल्या दीर्घकालीन लक्षात राहणार आहे. म्हणून मी आजपासून माझ्या मनामध्ये एकाग्रता निर्माण करण्याचं काम, आत्मविश्वास वाढवण्याचं काम हे दिवसेंदिवस करणार आहे. कोणतीही गोष्ट आपोआप लक्षात राहत नाही, ती प्रयत्नपूर्वक मला लक्षात ठेवावी लागते, हे मला चांगलं माहिती आहे. म्हणूनच मला MLA कोय्याचं वाक्य हे सदोदित लक्षात राहणार आहे. आपण जसं स्वतःला आतून समजतो तसेच असतो वा दिवसेंदिवस बनत जातो. त्याच्यामुळं मित्रहो, या वेळेपासून मी असं ठरवेल की मी आजपासून अभ्यासू विद्यार्थी बनणार आहे आणि मी त्या दिशेने वाटचाल करतो आहे आणि दिवसेंदिवस मी अभ्यासू विद्यार्थी बनत जाणार आहे. कारण माणसाचं यश आणि अपयश हे त्याच्या मेंदूतूनच निर्माण होत असतं. त्याच्यामुळं सुरुवातीला अभ्यास करत असताना जरी मला काही अपयश आलं तरी मी त्या अपयशाकडे दुर्लक्ष करेल. अधिक लक्ष देऊन, अधिक समजून घेऊन मी तो अभ्यास पूर्ण मन लावून करेल. मन लावून जर मी अभ्यास करत असेल, अपयश जर दुर्लक्षित करत असेल आणि यशच सदोदित आठवत असेल, तर माझ्या मेंदूला सुद्धा त्याच पद्धतीची चालना मिळेल आणि माझा मेंदूही यशाच्या दिशेने वाटचाल करायला लागेल. म्हणून मी आजपासून स्वतःचं यशच आठवत जाणार आहे. जे काही मला रिवॉर्ड्स मिळत आहेत, मला जे काही अभ्यासलेला आहे तो अभ्यास मला व्यवस्थित आठवतो आहे, या दिशेने मी स्वतःची वाटचाल करत जाणार आहे. स्वतःलाही बदलवण्याच्या दिशेने मी वाटचाल करत जाणार आहे. एक अभ्यासू बनण्याच्या दिशेने मी वाटचाल करत जाणार आहे. त्याच्यामुळं आजपासून मी अभ्यासू विद्यार्थी बनण्याच्या दिशेला असल्यामुळं मी अभ्यासू विद्यार्थी बनणार आहे आणि बनणार आहोत. ही एक अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. मी अभ्यासू व्यक्ती बनेल ही अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.